नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं कळलंच असेल की आजचा व्हिडिओसुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि बऱ्याच आपल्या ताईंचं जे काम आहे ते कमी वाचवणारा असणार आहे. तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की आपले चांदीचे देव, चांदीचे दागिने किंवा चांदीच्या वस्तू आपण अगदी कमी मेहनतीमध्ये, अगदी हाताचा स्पर्श झाल्या अगदी कसे चमकतील हे बघणार आहोत आणि याने आपली मेहनत, आपला वेळसुद्धा वाचणार आहे. आता मार्केटमध्ये बघा, तांब्या पितळ्याच्या भांड्यासाठी बऱ्याचशा पावडरी अवेलेबल आहेत, बरेचसे वेगवेगळे जेलसुद्धा अवेलेबल आहेत. पण चांदीच्या भांड्यांसाठी किंवा चांदीचे जे काही देव असतात, वस्तू, दागिने असतात, याच्यासाठी इतकं काही मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. तर मला डीमार्टमध्ये ना हे एक लिक्विड भेटलेलं आहे. तर ह्याचं नाव आहे रुपेरी. इथे तुम्हाला उलटं दिसत आहे. तर हे डीमार्टमध्ये इझिली भेटेल किंवा तुम्हाला एखाद्या किराणा स्टोअरमध्ये सुद्धा हे इझिली भेटेल आणि याची किंमत आहे ₹110 आणि ह्याला आणून मला वाटते 8 ते 9 महिने झालेले आहेत. खूप जास्त प्रमाणात क्वांटिटीमध्ये हे आहे आणि अगदी 1 ते 2 थेंबच आपल्याला हे यूज करायचं आहे. तर कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला इकडे कापूस घ्यायचा आहे थोडासा आणि त्या कापसावर किंवा आपण ज्या गोष्टी म्हणजे आता देव असतील तर त्या देवांच्या ह्याच्यावरती आपल्याला ह्याचे 1 ते 2 थेंबच आपल्याला ॲड करायचे आहेत आणि अगदी कापसाच्या साहाय्याने आपल्याला अगदी अलगद याच्यावरनं ते कापूस जो आहे तो पूर्ण फिरवून घ्यायचा आहे. तर बघा, जसं मी याच्यावरती हे पाणी किंवा जे काही लिक्विड आहे ते टाकत आहे, टाकल्या अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे, कसलाही स्पर्श न करता. आणि आता मी याच्यावरनं कापूस फिरवत आहे. तर पूर्ण मी कापूस जो आहे तो पूर्ण जेल जे पाणी आहे ते पूर्ण फिरवून घेतलेला आहे लिक्विड आणि बघू शकता अगदी नव्यासारखा हा जो देवाचा दागिना आहे चांदीचा तो अगदी निघालेला आहे. तुम्ही बघू शकता मागची साईड कशी आहे आणि पुढची साईड, तुम्हाला डिफरन्स दिसत असेल. आणि काहीच मेहनत लागत नाही, अगदी चुटकी सरशी म्हणतो ना आपण, तसं आपलं हे काम अगदी पटकन होऊन जातं. आणि त्याचबरोबर बघा, काही आपले चांदीच्या दागिन्यांना खूप अशी नक्षीकाम असतं. आता हे बघा, हे पुढे मी तुम्हाला दाखवेलच. माता लक्ष्मीचं पण एक कॉईन आहे आमच्याकडे, तर त्यालासुद्धा मागच्या साईडने, पुढच्या साईडने बरीचशी अशी डिझाईन आहे, बरंचसं त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे. तर ते नक्षीकाम जेव्हा आपण इतर गोष्टीने क्लीन करायला जातो तर ते अजिबात निघत नाही. पण मी जेव्हा ह्या लिक्विडचे 1 ते 2 थेंब ह्या सगळ्या दागिन्यांवर किंवा देवांवर टाकत आहे, तसं अगदी स्पर्शही न करता हे अगदी क्लीन होत आहे. तर इकडे बघू शकता, हे माता लक्ष्मीचं कॉईन आहे. याच्यावरती मी एकच थेंब टाकला आणि जिथे थेंब पडलेला आहे ती तुम्ही जागा बघू शकता, अगदी पांढरी शुभ्र निघाली आहे, हाताचा स्पर्शही न होता. तर इकडे मी कापसाने पूर्ण ते जे काही लिक्विड आहे ते पसरवून घेते आणि तुम्ही बघू शकता की जसं काही मी हे आत्ताच खरेदी करून आणलेलं आहे तसं हे दिसत आहे. आणि मागच्या साईडला पण खूप सारी अशी नक्षीकाम आहे याच्यावरती, ते सुद्धा अगदी इझिली निघून जातं. आपल्याला कुठेच जास्त मेहनत करायची गरज लागत नाही. आपला याने वेळसुद्धा वाचतो आणि मेहनतसुद्धा वाचते. तर बघू शकता की लिक्विडच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने हे जे काही देव होते ते क्लीन केलेले आहेत. नंतर त्याला पाण्याने स्वच्छ धुतलं आणि पुसून घेतलं आणि फायनल लुक मी तुम्हाला शेवटी दाखवेलच. तर दुसरीसुद्धा पद्धत खूपच इंटरेस्टिंग आहे. माझी आई नेहमी ही करत असते आणि लहानपणी आमचे पायातले वगैरे असतील किंवा चांदीच्या ज्या काही वस्तू असतील, दागिने, माझी आई नेहमी कोलगेटनेच साफ करायची किंवा रिठाचासुद्धा वापर माझी आई करते. तर रिठाने माझी आई कशा पद्धतीने क्लीन करून देते ते मी तुम्हाला जेव्हा माहेरी जाईल तेव्हा मी दाखवेलच कधी. तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहिती असेल. एखादा जुना आपला जो दात घासायचा ब्रश आहे तो घ्यायचा आणि थोडंसं कोलगेट घ्यायचं आणि त्याने अशा पद्धतीने आपले जे काही चांदीचे दागिने आहेत, स्पेशली पायातलं वगैरे, तर ते असं घासायचं. तर इकडे बघू शकता तुम्ही, अगदी काळाकुट्ट मध इथनं निघालेला आहे आणि थोडीशी मेहनत लागते पण काम आपलं अगदी 2 ते 3 मिनटामध्ये होऊन जातं. तर बघू शकता अगदी पांढरं शुभ्र इथे एक पैंजण मी घासलेला आहे आणि एक न घासलेला आहे. तुम्हाला इकडे फरक दिसतच असेल. तर आता दोन्ही दागिने मी व्यवस्थित अशा पद्धतीने कोलगेटने क्लीन करून घेते आणि खरंच ही खूप सोपी पद्धत आहे. याने आपल्या हाताला वगैरे कुठच्याही प्रकारची इजा वगैरे होत नाही आणि एलर्जी असेल तर तुम्हीसुद्धा याचा वापर नक्कीच करू शकता.
आणि मैत्रिणींनो, मी जो लास्ट व्हिडिओ टाकला होता तांब्या पितळाच्या भांडीसाठी जे जादुई पाणी मी केलं होतं, तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो आता मिलियनच्या वर पोहोचलेला आहे आणि मोठ्या व्हिडिओलासुद्धा खूप चांगले व्ह्यूज कमेंट्स येत आहेत. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. अगदी हाताचा स्पर्श न करता आपण तांब्या पितळाची भांडी कशा पद्धतीने स्वच्छ करू शकतो ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपण काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने, मी सगळं काही स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर जादुई पाणी जे आहे ते सुद्धा तुम्ही बघा मी कसं बनवलं आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर इकडे बघू शकता आपले फायनली जे काही चांदीचे देव आहेत किंवा आपलं जे पैंजण आहे ते मी किती छान प्रकारे तुम्हाला क्लीन करून दाखवलेलं आहे. 2 पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. एक लिक्विडने जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे अगदी कमी दरामध्ये आणि खूप जास्त काळ ते टिकतं, आणि दुसरं म्हणजे कोलगेट. तर कोलगेटची पद्धत मला असं वाटतं की बऱ्याच जणींना तुमच्यापैकी माहिती असेलच. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? आय होप की तुमच्यासाठी हा नक्कीच युजफुल ठरला असेल. तर प्लीज ह्या व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या अजून मैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि माझं हे व्लॉगिंग चॅनल आहे, माझं डेली रुटीन असेल, वेगवेगळ्या रेसिपीज असतील, बेबी केअर, फॅमिली या रिलेटेड माझे छान छान पॉझिटिव्ह व्हिडिओज असतात. त्यामुळे माझ्या इतर व्हिडिओजला सुद्धा नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.